काल तुम्ही एक अत्यंत गंभीर असं प्रकरण ट्विट केलं आणि जी माहिती मिळते धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहात आमदारांच्या अंदाज समितीचं काही एक प्रकरण आहे, ज्यात तुम्ही असं म्हटलं तुमच्या ट्विटमध्येही आणि स्थानिक तुमच्या नेत्यांनी आरोप केला जवळपास 5 कोटी हे वाटपासाठी आले होते आणि ते शिवसैनिकांनी पकडून दिले आणि तिथे आता शासकीय अधिकाऱ्यांची कालपासून इन कॅमेरा संपूर्ण सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली जाते आहे, पैसे मोजले जात आहेत, असे सगळे आरोप होते. महाराष्ट्रातला भ्रष्टाचार हा कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे? कोणत्या थरापर्यंत गेला या राज्यातला भ्रष्टाचार? तर विधिमंडळापर्यंत पोहोचला. पवित्र जागा लोकशाहीच्या दृष्टीने ज्याला आपण मंदिर म्हणतो, लोकशाहीचं, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, तर या राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार या मंदिरापर्यंत पोहोचला, विधानसभेपर्यंत पोहोचला. आणि विधानसभेचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराचे मुख्य समर्थक. अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी त्याला म्हणतात, ही एक अत्यंत महत्वाची विधिमंडळ समिती आहे. म्हणजे शासनाची जी कामं होतात शासनातर्फे ती योग्य प्रकारे नियमानुसार झालीत की नाही याचे तपास करणं किंवा याचे साक्षी पुरावे करणं, अशी अनेक कामं त्या कमिटीच्या द्वारे होतात. पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे, किंवा या कमिटीचे चेअरमन, खास करून अध्यक्ष अर्जुन खोतकर, जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले, आमच्याकडेच होते, निष्ठेच्या आणाभाका फार खायचे. एकनाथ शिंदेला पळून गेला होते उंदीर म्हणणारे हेच गृहस्थ, बरं का, उंदीर आणाभाका निष्ठेच्या घेणारे हे जेव्हा गेले, ईडीला घाबरून गेले, ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर, त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं. ते यासाठीच दिलं, काल धुळ्याच्या 102 नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपयाची कॅश गेल्या 3 दिवसापासून जमा झाली. ही अंदाज समिती, त्याचे अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी. पण शासकीय कामामध्ये, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये, इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार, कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली. आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पीए आहेत, पाटील म्हणून, त्यांची नियुक्ती केली. 102 नंबरच्या खोलीमध्ये गेल्या 3 दिवसापासून ही रक्कम जमा होत होती. 5.5 कोटी रुपये जमा झाले आणि 10 कोटी पुढल्या 2 दिवसात जमा होत. लक्षात घ्या, 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीने सांगतोय. 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत. 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली. सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन, अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. ते राज्य कुठे चाललंय? शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे, माजी आमदार, आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट गेली. खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे, ते नेहमी लढत असतात. गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. तेव्हा 102 मधले जे लोक होते
गोटे आणि शिवसैनिक येत आहेत ते कळल्यावर घाईघाईनं टाळ्या लावून पळून गेले. आमची अशी मागणी होती, शिवसैनिक, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, अँटी करप्शन ब्युरो जे आहे जिल्हा त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी, त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. 4 तास 5 तास अनिल गोटे आणि शिवसैनिक तिथे ठिया मांडून बसले, तरी ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले. जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, EOW, ED, त्यांचं काम आहे. एवढी मोठी रक्कम 5 लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करता ना. शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे सगळे लोक आले, त्यातले टाळं उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे. बाकी लोक फरार आहेत. आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल. आता सगळे काखा वर करतील, तो मी नव्हेच, पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले. हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि CBI कडे देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीने कसे पैसे जमा झाले. आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना 100 कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे. हे आमचं राज्य आहे. फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. एकनाथ शिंदेच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. वित्तमंत्री अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात, कोट्यावधी रुपये. विश्रामगृहात पैसे जमा केले जातात. गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा. ही अवस्था या राज्याची. काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना, लाचलुचपत प्रतिबंधक. मग हे लाचलुचपत प्रतिबंधक फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी वापरणार? मित्रांचं काय? अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा. जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल, तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, बरं का? तुम्ही स्वतः भ्रष्टाचारांना सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचारांना वाचवताय. कारण तुमचं सरकार हे या दलदलीतून निर्माण झालंय. भ्रष्टाचार विधानसभेपर्यंत भ्रष्टाचार पोचलाय. लक्षात घ्या. याला आम्ही यांना मंदिर म्हणतो लोकशाहीचं. राहुल नार्वेकर तिथे अध्यक्ष झाल्यापासून, हा भ्रष्टाचार सरकार बनवण्यापासून, बहुमताच्या चाचणीपासून आणि बेईमानी संदर्भात निर्णय देण्यापासून, तो अशा प्रकारे अंदाज समितीच्या अध्यक्षानं 15 कोटी रुपये सरकारी जागेत गोळा करण्यापर्यंत भ्रष्टाचार. अर्जुन खोतकर यांच्यावरती काय कारवाई होणार आहे चेअरमनवर? काय? माझं सरळ मागणी आहे की सगळ्यात आधी ज्याच्या नावावरती खोली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या तपासाला कालमर्यादा. राऊत साहेब, तुम्ही म्हणताय की अर्जुन खोतकर आणि जे काही आहेत, जो तुमचा आरोप आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, फडणवीसांकडे मागणी करतात, पण समजा जर ते झालं नाही तर मग पुढे तर काय करणार तुम्ही? महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या शिकलात गटांगळा खातोय, अजून 2 गटांगळ्या खाईल. भ्रष्टाचाराच्या संदर्भातली लढाई आम्ही लढतो आहोत, लक्षात घ्या. काय करतो तो मुलुंडचा नागडा पोपटलाल? काय करतो? दुसरा कोणत्या पक्षाचा असता अंदाज समितीचा अध्यक्ष तर एवढा हा टाना वाटाणा उडा मारत तिथे गेला असता धुळ्यामध्ये, बरोबर ना? आणि त्या दारामध्ये 102च्या उपोषणाला बसला असता. आता काय करतोय? भुजबळ मंत्रिमंडळात आले, अंदाज समितीच्या अध्यक्षासाठी 15 कोटी रुपये जमा झाले. त्या समितीत कोणकोणात नावं जरा सगळे महान लोक आहेत, पण हे पैसे जमा झाले अध्यक्षासाठी. हे आता
उघड झाले. पण त्यांना वाचवायचा प्रयत्न कोण करणार? एकनाथ शिंदे करणार, देवेंद्र फडणवीस करणार, अमित शहा करणार. कळलं? आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला 100 रुपये, बरं का, 500 रुपयावरती तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेत नोंद करणार, EOW तपास करणार, मग तो तपास ईडीकडे जाणार, मग त्यांना अटका होणार. ही 5.5 कोटी आणि 15 कोटीची केस ही ईडीची फिट केस आहे. त्याच्यामध्ये ईडीनं हे मनी लॉन्ड्रिंग आहे. हा पैसा आला कुठून? गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. ठेकेदारांची भ्रष्टाचाराची कामं, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेली कामं वाचवण्यासाठी हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. मी ईडीला पत्र लिहिणार आहे, मी ईडीला सांगणार आहे हा पैसा कुठून आहे, हे मनी लॉन्ड्रिंग आहे. तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगची व्याख्या कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो काय आहे ती ईडी संचालकांना. हा, पण यासाठी सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे, FIR दाखल केला पाहिजे. ही लूट आहे राज्याच्या जनतेची. हे ठेकेदारांचं राज्य आणि भ्रष्ट ठेकेदारांना वाचवण्याचं काम अंदाज समिती करते आणि त्यासाठी 15 कोटी रुपये अंदाज समितीचे अध्यक्ष घेतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे विधानसभेसाठी. राऊत साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातला आणखी एक असा विषय आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणावर काही अपडेट्स येत आहेत. काल तुमच्या पक्षातलेच नेते आणि विधान परिषदेचे गटनेते ऍडव्होकेट अनिल परब असं म्हणाले की आम्ही युती बाबतीत सकारात्मक आहोत. 2 प्रमुख नेते पक्षाचे हे ठरवतील काय करायचंय, पण आमचे चर्चेचे दरवाजे अगदी खुले आहेत. आम्ही मैत्रीचा हात पुढे केलेला तो आम्ही मागे घेणार नाही. त्यावर आज मनसेतून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योग्य तो प्रस्ताव पाठवावा, आम्हीही सकारात्मक आहोत. बघा, ही जी युती आहे ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही. तुम्ही प्रस्ताव द्या, आम्ही प्रस्ताव द्या, तुम्ही प्रस्ताव, हा प्रस्तावाचा खेळ नाही. लक्षात घ्या. कोणाला वाटत असेल की प्रस्तावाच्या खेळामध्ये आम्ही युती होऊ देणार नाही, बघा युतीची भूमिका ही राज ठाकरे यांनीच मांडलेली भूमिका मांडली आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्याच्यावरती मानलेले उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता हे प्रस्ताव वगैरे विषय जे आहेत ते पुढले आहेत. 2 प्रमुख नेत्यामध्ये चर्चा होईल, व्हायला पाहिजे. हे प्रस्ताव कागद आतापर्यंत मनसेने अनेकांशी युत्या केल्या किंवा केल्या नाही. प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतले असं कधी आमच्या नजरेत आलं नाही, बरोबर ना? त्याच्यामुळे ही एक महत्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या. आम्ही पूर्णपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि सकारात्मक आहे.